आता मी तुम्हाला सांगतो की मार्केटमध्ये बायर्स किंवा सेलर्सचा जो गेम असतो तो कशा प्रकारे आपण सायकोलॉजिकली आपण समजून घेऊ शकतो. ठीक आहे. तर आता आपण इथं पाहिलं की या लेवल नंतर आहे ना किंवा या लेवल नंतर 1, 2, 3 कॅन्डल मध्ये मार्केट डाऊन आलं होतं. ठीक आहे. आता त्याच लेवलला परत वरती जाण्यासाठी आता बायर्सने किती कॅन्डल घेतल्या? 30 मिनिटची कॅन्डल इथे बघू शकता तुम्ही. 30 मिनिटची कॅन्डल 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजे ऑलमोस्ट डबल कॅन्डल इथं लागतायत. आणि त्याच प्रकारे जर नेक्स्ट कॅन्डल आता आपण इथं पाहिलं तर 2च कॅन्डल मध्ये पुन्हा एकदा डाऊन आलेलं. मग याचा अर्थ काय की मार्केटमध्ये आता सेलर्स भरभरून आहेत. तो ते मार्केटला आता डाऊन घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहेत. सो ट्रेंड लाईनला पण आता इथं रिस्पेक्ट दिलेली आहे, डाऊन पण देत आहे. सो एवढ्या लेवलला सेलिंग आता होते. मग आपल्याला इथं गेल्यावरती लगेच आपल्याला इथं बाय नाही करायचं आहे. आपल्याला वेट करायचं आहे. अशा प्रकारे एक अपसाइडला सॉरी अपसाइडला एक कॅन्डल कोणती तरी अशी बिअरिश कॅन्डल झालेली पाहिजे. त्याच्यामुळे आपण असा एक मस्त शार्प सेलिंग साइडला एक ट्रेड